नमस्कार मित्रांनो, सीड 360 आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सो रात्रीचे 3 वाजलेले आहेत आणि 3 वाजता व्लॉग स्टार्ट करतोय. ऑफकोर्स ॲक्च्युली ऑफिस चालू आहे आता, बट ब्रेक घेतला ऑफिसचा. 1 तासाचा ब्रेक असतो मला ऑफिसचा, घरातून काम असल्यामुळे. सो मी आता ब्रेक घेतला आणि ब्रेक अशासाठी घेतलाय, बॅग पॅक करायची होती त्यासाठी. तर बॅग पॅक अशासाठी करायची, उद्या सकाळी चाललोय गावाला. उद्या म्हणजे थोड्या वेळातच, ऑफकोर्स 3 वाजलेत. नेहमीची आपली 6:20ची जी गाडी आहे दिवा सावंतवाडी, त्या गाडीने मी जाणार आहे गावाला. आणि गावाला जाणार आहे कारण आपल्या गावची आहे जत्रा 14 तारखेला, जी रत्नागिरी जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आणि शेवटची जत्रा असते ती जत्रा आहे 14 तारखेला. सो त्यासाठी चाललोय गावाला. कपड्यांची बॅग भरलेली आहे ऑलरेडी. आता ही जी बॅग भरायची आहे त्याच्यामध्ये लॅपटॉप आणि कॅमेरा येणार आहे. सो लॅपटॉप ऑफकोर्स लॉग आउट झाल्यावरच लॅपटॉप टाकेन. दुसरा लॅपटॉप नाही नेणार आहे कारण की त्याचा इश्यू आहे चालू, रिपेरिंगला दिलेला आहे. सो बघू कधी येईल तो. सो त्याच्यानंतरच हा ब्लॉग एडिट होईल. आय होप लवकर येईल. तर बॅग भरून झालेली आहे, कपड्यांची बॅग बनवायची आहे, फक्त आता लॅपटॉप टाकायचा आहे. लॅपटॉप टाकला की आपल्याला मग 5:30 वाजता लॉग आउट केलं की लगेच निघायचं आहे ट्रेनला. रिझर्वेशन आहे, सो नो रश. तर ट्रेनमध्ये बसल्यावर आपण पोहोचणार आहोत गावी. सो लेट्स गो. थोडं काम करूया, ब्रेक संपेल आता थोड्या वेळ. काम करूया, काम राहिलेलं आहे, ते झाल्यावरती आपण निघूया गावी. Non più tra i farfalloni amoroso, notte e giorno di torno girano, delle belle turbando al riposo, Narcisetto a dolcino d'amor. A few moments later. सो फायनली लॉग आउट केलेलं आहे आता. आता थोड्या वेळात आंघोळ करूया, रेडी होऊया आणि जाऊया स्टेशनला. सो फायनली आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि खालती तिन्ही सीट बुक आहेत, पण रात्रभर काम केलं, नाईट शिफ्ट होती, त्यामुळे मी आता झोपणार आहे. एवढी काय झोप लागणार नाही, मध्ये मध्ये जाग येईलच, त्यामुळे मध्ये मध्ये काही ना काही शूट करत राहील. सो आता इथे थोड्या वेळ झोपेन आणि गाडी हळूहळू भरते, म्हणजे तसं टायमिंग झालं आहे निघायचं, पण तरी पण लोक येतात. आणि हे आपलं सामान आहे. अजून खालती पण 2 बॅग आहेत आणि ही एक बॅग आहे. तर एवढं सामान नेहमी असतंच आपल्याकडे, कारण गावाला जे घर आहे ते नवीन आहे, सो त्याच्यात काय ना काय आपण नवीन काय ना काय वस्तू नेतच असतो. तर आता थोडंसं झोपतो आणि ट्रेन सुरू झाली की तशी जाग येईलच, पण तरी पण थोडीशी रेस्ट घेतो म्हणजे जरा बरं वाटेल. आणि मध्ये मध्ये जर जाग आलीच तर काही ना काही शूट करण्याचा नक्की प्रयत्न करेल. Hours later. सो फायनली चिपळूणला पोचलो आहे, बाहेर आलो इथे आणि आता परागची वाट बघतोय. येईल थोड्या वेळात, 10 मिनिटात पोचतोय बोलला. सो नमस्कार मंडळी. दुपारी आलो, ट्रेन थोडीशी लेट झाली त्यामुळे झोपलो, कारण सकाळी पण नाईट करून झोपलो होतो ट्रेनमध्ये, पण इतकी काही झोप नाही झाली. सो घरी आलं थोडंसं झोपलो
आणि आता उठलोय आणि संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपण जात आहोत काजू काढायला माळावरती. याला बांधाय पाहिजे काहीतरी. वळणं कसं तू फोटो काढायला चाललास हा त्या आजीला बांधायला पाहिजे ना काहीतरी. ए गप्पच पाहिलं ना म्हटलं फोटोच कशाला. वाळू घेऊन जा, सिमेंट घेऊन जा. वाळू आहे नाही, नाही? थोडं सिमेंट. सिमेंट हा, नाही. वाळूतून थोडी बुडबुड लागेल. नाही तुला काय पाहिजे ते नुसतं सिमेंट. ए ते समोरचं एक हे असू दे, लाव ना तुला काय करायचंय ते. होल ठेवलाय. होल ठेवलाय असं नाही. मुंग्यानी ह्यानी ते हे हा, काढलं. मुंग्याने काढतात. हा. वाळू टाकून देऊ. आम्हाला टाकून दे. सो आपला गरकू रेडी झालेला आहे. म्हणजे याच्याने आपल्याला उंचावरच्या ज्या काजू आहेत त्या काढता येतील. सांगायला चॅलेंज काय ते बोललो काय? मोरदे बोलतो. अरे त्यात काय सोपा चॅलेंज आहे. तू बोलून दाखव बघ. काय आमचं झालं चॅलेंज ऑलरेडी गेल्या वर्षी. विचार कर. नाही काय रे, नाही झालं आपलं चॅलेंज. मग आता तुझी बारी. सो फायनली मित्रांनो घरी आलेलो आहे. खूप छान अशा काजू मिळाल्यात आणि आज संध्याकाळी आहे स्पेशली काजूचीच भाजी. मार्च एप्रिलमध्ये आलो गावाला की काजूची भाजी साधारणतः असतेच रोज. सो फक्त वाराच्या दिवशी नसते, पण साधारणतः शनिवारी, सोमवारी किंवा मंगळवारी, गुरुवारी अशा दिवशी काजूची भाजी असतेच असते. तर आजचा हा ब्लॉग इथेच संपवतो. आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढचा जो ब्लॉग असणार आहे ऑफकोर्स ज्यासाठी आलेलो आहे ते म्हणजे आपल्या रामपूर गावची जत्रा. सो तो ब्लॉग असेल. सो स्टे ट्यून.